नमस्कार. सोनल किचन आणि रेसिपीजमध्ये आज आपण करणार आहोत आखाड स्पेशल अशा कापण्या. चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. कापण्या बनवण्यासाठी मी इथे 1 कप बारीक चिरलेला गूळ घेतला आहे. एका पातेलीमध्ये घेते. त्यामध्ये आपल्याला 1 कप भरूनच पाणी घ्यायचं आहे. बघा 1 कप भरूनच मी पाणी घेतले. आता गॅसवर हे ठेवून आहे ना आपल्याला फक्त गूळ विरघळेपर्यंतच त्याला हलवायचे आणि गॅस बंद करायचा आहे. याचा पाक नाही बनवायचा आहे. फक्त गूळ आपला जो आहे तो पाण्यात विरघळला पाहिजे तेवढंच आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे. बघा आपला गूळ विरघळला आहे. आता आपण हे बाजूला काढून ठेवूया. एका भांड्यात आहे ना मी इथे 2 ते 2.5 कप भरून गव्हाचं पीठ घेतले. त्याच्यामध्ये अर्धा कप मी इथे बेसन घेतले आणि पोहे खाण्याचा जो आपला चमचा असतो ना ते 2 चमचे भरून मी इथे रवा टाकला आहे, बारीक रवा. त्याने आपल्या कापण्या छान खुसखुशीत होतील. इथे मी चवीप्रमाणे मीठ टाकले. त्यानंतर कच्ची बडीशेप आहे ते मी मिक्सरला फिरवून घेतले. तर 2 चमचे भरून मी ती बडीशेपची पूड घेतली आहे आणि 1 पाऊण चमचा सुंठ पावडर टाकली. आता हे सगळं आहे ना आपल्या पिठामध्ये आपण छान मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये तुम्ही वेलची पावडर जर टाकली तरीही चालेल, पण कापण्यांमध्ये शक्यतो एवढंच टाकतात. मी इथे पोहे खाण्याचे 6 चमचे भरून तेल कडकडीत गरम करून घेतले आणि त्याचं मोहन आपण ह्याच्यात टाकणार आहोत. तेल गरम आहे म्हणून चमच्यानेच आधी आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आणि मग हातानेच आपल्याला हे तेल जे आहे ते आपल्या सगळ्या पिठाला छान चोळून घ्यायचे. बघा हातानेच आपण सगळीकडे चोळून घेऊया हे तेल, म्हणजे आपल्या पिठाला मोहन छान लागेल. चोळून घ्यायचे. बघा चोळून झालं की मूठ मारून बघायची आपल्या हाताची. ती मूठ छान बसली पिठाची म्हणजे असं म्हणतात की मोहन छान लागले. तर असं आपलं मोहन छान लागले. आता आपण जे गुळाचं पाणी केलं होतं तर ते मी इथे गाळून आपल्या पिठात टाकते, म्हणजे समजा गुळात एखादा काही खडा वगैरे असेल तर तो बाजूला होईल. पीठ घट्टच भिजवलं आहे, जसं आपण पुरीला वगैरे भिजवतो तसं. आता हे पीठ मळून ठेवायची काही गरज नाही आहे. लगेचच आपण ह्याच्या कापण्या करायला घेऊया. तर मी नेहमीच्या पोळीपेक्षा थोडा मोठा गोळा घेतला आहे पिठाचा आणि त्याची आपण चपाती लाटूया. आपण ज्या नेहमीच्या चपात्या करतो त्यापेक्षा ही चपाती थोडी मी जाड लाटली आहे. अगदी शंकरपाळ्या करतो तेवढी जाड नाही लाटायची, कारण ह्या पातळच असतात कापण्या. फक्त आपल्या नेहमीच्या पोळीपेक्षा थोडी जाड घ्यायची आहे. बघा इतकी जाड घ्यायची आहे. त्यानंतर ते मी खसखस घेतली आहे. ही जी खसखस आहे ते आपण अशा पोळीला सगळीकडे थोडी थोडी करून लावूया आणि त्याच्यावरनं मी लाटणं फिरवून घेणार आहे, म्हणजे खसखस आपल्या पोळीला चिकटून बसेल. दुसऱ्या साईडने पण आपल्याला खसखस लावून घ्यायची आहे. तर पोळी पलटी करूया आणि दुसऱ्या साईडने पण आपण थोडी खसखस लावून घेऊया. त्याने छान लागतात कापण्या आपल्या खमंग. बघा सगळीकडे खसखस पसरवली आणि त्यावर लाटणं फिरवते. आता कापण्या आहेत तर आता आपण कातणीनेच काजू कतलीच्या आकारामध्ये अशा कापून घेऊया. बघा कातणीनेच कापते मी त्या. खूप जास्त मोठ्या नाही करत आहे, मीडियम साईजच्याच ठेवायच्या आहेत. आखाड्यात स्पेशल ह्या कापण्या बनवल्या जातात, तर तुम्ही ही नक्की या कापण्या करून बघा. खूप छान लागतात चवीला. लहान मुलांनासुद्धा खूप आवडतात. शाळेमध्ये डब्यात देण्यासाठी म्हणून ह्या कापण्या तुम्ही करून ठेवल्यात तरी खूप छान लागतात, आवडतात, मुलं आवडीने खातात ह्या कापण्या. तर नक्की करून बघा. अशाच पद्धतीने मी सगळे जे आपलं पीठ आहे त्याने लाटून त्याच्या मी कापण्या कापून घेणार आहे. आणि एकीकडे मी काय केलं आहे, तेल पण आपलं गरम करण्यासाठी ठेवून दिले. हे बघा किती छान आकार आला आहे कापण्यांचा. तर अशा सगळ्या कापण्या मी इथे लाटून घेतलेत. आपलं तेल पण छान तापले. तेल छान तापू देत आणि मग
मध्यम करायचं आहे गॅस आणि मग त्याच्यावरती आपल्याला कापण्या तळायच्या आहेत. एकदम हाय फ्लेमवर पण नाही तळायच्या आहेत, नाहीतर त्या वरून एकदम करपून जातील आणि आतमध्ये कच्च्या राहतील. आणि एकदम लो गॅसवरती केल्या तरीसुद्धा आपल्या कापण्या कुडकुडीत होतात छान. म्हणून मध्यम गॅसवरती करायच्या आहेत, म्हणजे मग छान आपल्या कापण्या खुसखुशीत तळल्या जातील आणि आतपर्यंत शिजतीलसुद्धा. कापण्या मी तेलात टाकल्या आहेत, खूप जास्त पण नाही टाकायच्या आहेत. थोड्याच कापण्या मी ह्याच्यात टाकल्या आहेत, आपल्या तेलामध्ये बसतील एवढ्या. आणि आलटी पालटी करून आपल्याला ह्याच्या कापण्या आहेत ते सगळीकडून छान तळून घ्यायच्या आहेत. या कापड्यांचा कलर पण जरा जास्त डार्क करायचा आहे, म्हणजे अगदी पण करपवायच्या नाही आहेत, पण थोडासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला ह्या कापण्या तळायच्या आहेत, म्हणजे त्या खूप छान लागतात. हा बघा, असा एवढा कलर येईपर्यंत मी त्या कापण्या तळून घेतल्यात आणि अशाच सगळ्या कापण्या मी तळून घेते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जर तुम्ही कधी कापण्या केल्या नसतील तर नक्की करून बघा, किंवा तुम्ही कुठल्या वेगळ्या पद्धतीने कापण्या करत असतील अजून, तर मला कमेंट करून तुमची पद्धतसुद्धा नक्की सांगा. बघा, मी दुसरी बॅच पण छान तळून घेतली आहे. अजून तुम्ही आखाडामध्ये काय काय तळता ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. तुम्हाला अजून वेगळी कुठली रेसिपी बघायची असेल तर नक्कीच मला कमेंट करा. बघा, सगळ्या कापण्या ज्या आहेत त्या आपल्या तळून झाल्यात. छान कलर आला आहे आपल्या कापण्यांना आणि चवीलासुद्धा खरंच खूप छान झाल्या आहेत कापण्या. नक्कीच करून बघा. एक कापणी जी आहे ती मी तुम्हाला तोडून दाखवते. बघा कशी छान खुसखुशीत झाली, आतपर्यंत शिजली आहे कापणी. तर नक्कीच करून बघा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू.